नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. मी आहे अनिता. तर आज आपण बघणार आहोत की आता बघा श्रावण सोमवार आणि श्रावण महिना हा चालू होणारच आहे. आणि बऱ्याच ताईंच्या घरामध्ये श्रावणी शुक्रवार सुद्धा पूजला जातो आणि त्यावेळेस त्या देवीला छान असं मस्तपैकी अशी साडी कशी शिवायची मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर मैत्रिणींनो, काठापदराचे आपल्याकडे जर पीस असतील ना तर ते तुम्ही काढा आणि त्याची मस्तपैकी अशी देवीला तुम्ही साडी शिवू शकता. कारण आता श्रावण महिना हा थोडे दिवस राहिलेले आहेत आणि श्रावण सोमवार पण चालू होणार आहेत आणि श्रावणी शुक्रवार बऱ्याच ताईंच्या घरामध्ये जे काही महिन्यामध्ये 4-5 शुक्रवार येतात ते पूजले जातात आणि मार्गशीर्ष गुरुवारी सुद्धा याचा वापर होतो आणि लक्ष्मीपूजन दिवाळी त्यासाठी सुद्धा उपयोग होतो. म्हणजे ही जर साडी शिवली तर तुम्हाला वर्षभर कायम देवीचे जे काही पूजा असतात, मार्गशीर्ष महिना, श्रावणी शुक्रवार, लक्ष्मीपूजन, दिवाळीचं, या सगळ्यासाठी तुम्हाला ती साडी वापरता येईल. तर ती खूप सोप्या पद्धतीने कशी शिवायची आणि देवीला कशी घालायची आणि देवीची पूजा कशी करायची तेही मी तुम्हाला सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात. तर बघू शकता मैत्रिणी, येथे मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्याची रुंदी घ्यायची आहे 9 इंच आणि उंची घ्यायची आहे 12 इंच. रुंदी 9 इंच आणि उंची 12 इंच हे लक्षात ठेवा. हे अस्तरचं कापड आहे आणि मैत्रिणींनो, आपल्याला सांडाकृती कट करून घ्यायचं आहे कारण ती आपल्याला देवीला आपण साडी आज शिवणार आहोत. त्याचा सेंटर आपल्याला काढायचा आहे. तर बघू शकता मेन फॅब्रिक घेतलेला आहे मी. मेन फॅब्रिक अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे. त्याची रुंदी आहे 10 इंच आणि उंची तुमच्या आवडीनुसार, गुड्या किती तुम्ही पाडणार आहात त्यानुसार घ्या. आता मी येथे घेतलेली आहे 31 इंच उंची आणि रुंदी 10 इंच. आता ह्याचाही सेंटर काढायचा आहे. मेन फॅब्रिकचाही आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. मेन जे काठ आहे ते वरती आपल्याला घ्यायचं आहे आणि एक एक चुनी पाडून आपल्याला पिना मारून घ्यायच्या आहेत. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. एकदा तुम्ही जर करायला बसला तर तुम्हाला नक्की जमेल. याची रुंदी आणि उंची तुमच्या घरामध्ये जो कळश आहे किंवा तांब्या आहे त्याच्या तांब्यानुसार तुम्ही घेऊ शकता. उंचीसुद्धा कमी जास्त तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता. आता मी आमच्या घरातील तांब्याची उंची घेतलेली आहे त्याप्रमाणे मी शिवत आहे. थोडीफार उंची जर जास्त झाली तर आपल्याला खाली बरणी किंवा डबा वगैरे ठेवता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने बघा, मध्ये आल्यानंतर थोडंसं आपल्याला सेंटरला एकदम सरळ अशी चून घ्यायची आहे, वाकडी घ्यायची नाही, एकदम सेंटरला सरळ चून घ्यायची आहे. बघू शकता मी सरळ चून घेतलेली आहे. इकडच्या साईडनं सुद्धा थोडंसं दुमडून सरळ चून घ्यायची आहे. तर स्टेप बाय स्टेप बघितलं तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कळेल आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा नक्की ही साडी शिवायला जमू शकेल. आता श्रावणी शुक्रवारी देवीची पूजा केली जाते आणि श्रावण शुक्रवार खूप ताईंच्या घरामध्ये पूजला जातो कारण पूर्ण श्रावण महिना हा देवधर्माचा असतो. बरेच जण श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी देवधर्माला सुद्धा जातात. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा केली जाते, देवीची शुक्रवारी पूजा केली जाते. त्यामुळे हा महिना खूप महत्त्वाचा आहे. तर म्हटलं चला, बऱ्याच ताईंच्या घरामध्ये श्रावणी शुक्रवार पूजला जातो तर आपण त्या ताईंना देवीची साडी कशी शिवायची ते सांगूया अगदी सोप्या पद्धतीने. बघू शकता आता अशा पद्धतीने आपल्याला चुन्या पाडलेल्या आहेत. त्या ठिकाणी सरळ अशी टीप घालून घ्यायची आहे. जसं तुम्ही टीप मारता तसं तुम्ही जे घातलेली आहे पिन वगैरे ती काढायची आहे. तर बघू शकता आता मी हे टीप मारून घेणार आहे. तर बघू शकता टीप मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, देवीला आपल्याला आता ब्लाऊज पीस जो आहे तो जोडून घ्यायचा. हा जो तुकडा आहे तो ब्लाऊज पीसचा मी केलेला आहे. तर याची रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच आणि उंची घ्यायची आहे आपल्याला 4 इंच. अशा पद्धतीने आपला छोटासा ब्लाऊज पीस आपण त्या साडीला लावायचा आहे कारण ब्लाऊज पीस शिवाय साडी पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे थोडंसं तुकडा ब्लाऊज पीसचा लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ब्लाऊज पीसचा तुकडा मी लावून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आता पुढच्या साईडला आपल्याला गोट घालून घ्यायचा आहे. स्टेप बाय स्टेप बघा, खूप सुंदर आपल्याला देवीला ही साडी दिसणार आहे आणि मी देवीला साडी तुम्हाला घालून पण दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गोट घालून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. तर तुमच्या घरामध्ये कोणतंही कापड असू द्या, ब्लाऊज पीस असू द्या, साधा पीस असू द्या, कुठलंही कापड तुम्ही घ्या आणि असं नाही की बाबा काठापदराचंच पाहिजे. तुमच्याकडे जे आहे त्या साडीने तुम्ही शिवू शकता. नसेल तर तुम्ही छोटंसं कापड विकतसुद्धा आणू शकता आपल्या देवीच्या साडीसाठी. तर अशा पद्धतीने आता मी गोट घालून घेत आहे. बघू शकता स्टेप बाय स्टेप बघा, व्यवस्थित मी सगळं काही सांगितलेलं आहे. बघू शकता गोड घालून झालेला आहे. आता जे बंद आहेत नॉट जे आहेत ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत. बघा इकडे इकडे दोन मी नॉट घालून घेतलेले आहेत, कडेला पण 2-2 नॉट घालून घेतलेले आहेत. साधारणतः
10-10 इंचाच्या तुम्ही नॉट घालून घ्या. मोठ्या असलेल्या कधी पण चांगल्या आपल्याला कळसाला बांधायच्या आहेत. इकडून साधारणतः 8-10 इंच, इकडून 8-10 इंच असं घ्या. इकडून कडेकडेनं तुम्ही म्हणत असाल नॉट का बांधल्या आहेत, पण तिथे आपल्याला काठी लावायची आहे आणि मध्ये जे नॉट 2 लावले आहेत तिथे आपल्याला कळसाला बांधण्यासाठी मी केलेलं आहे. आता जे खडून मी खून करत आहे तिथे आपल्याला छोटीशी अशी गोल्डन कराची लेस लावायची आहे, की जेणेकरून आपली साडी अट्रॅक्टिव्ह, छान आणि सुंदर दिसली पाहिजे. तर बघू शकता अशा पद्धतीने खडूने मी आखलेलं आहे. आता गोल्डन करायचे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर खूप सोपं आहे मैत्रिणींनो, काहीच वेळ लागत नाही. तर तुम्ही तर आता श्रावण महिना जवळ आलेला आहे, तर नक्की शिवा. आणि नंतरसुद्धा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात लागतेच आणि नंतर पण आपल्याला दिवाळीत लक्ष्मीपूजनला लागतेच. तर अशा पद्धतीने मी लेस लावून घेतलेली आहे. तर बघू शकता आपली लेस किती छान अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर आपल्या साडीला शोभून दिसेल अशा पद्धतीची मी लेस लावलेली आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये लेस असेल तर नक्की लावा, की जेणेकरून आपली साडी खूप सुंदर, छान आणि लक्ष्मीलासुद्धा घातल्यावर खूप अट्रॅक्टिव्ह आपली देवी लक्ष्मी दिसणार आहे. तर बघा आता इथे मी काठी घेतलेली आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठलीही काठी असू द्या, तर ती तुम्ही छोटीशी घ्या त्या देवीच्या साडीच्या आकाराची. आता मी इथे घेतलेली आहे. इकडे जादा थोडीशी मोठी आहे म्हणून थोडंसं कापड लावलेलं आहे, कारण ती कट पण करता येत नाही. ती पाण्याची पाईप आहे त्यामुळे मी ती काठी घेतलेली आहे. आता घरात मोठीच होती सगळ्यात, त्यामुळे मी कडेला थोडंसं साडीचंच कापड लावलं आहे, की जेणेकरून काठी दिसू नये म्हणून पुढच्या साईडला. आता ही जे आहे ते आपल्याला कळस बांधून घ्यायचं आहे, तरच आपली साडी ताठ राहणार आहे. काठी जर नाही लावली तर इकडचे जे कडेचे कोपरे आहेत ते झुकले जाणार आहेत, त्यामुळे आपल्याला काठी लावून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी काठी लावून घेतलेली आहे. तर बघू शकता आपली देवी किती सुंदर आणि छान दिसत आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये एखादी काठी असेल तर ती तुम्ही लावून घ्या. तर बघू शकता आता मी व्यवस्थित पॅक केलेला आहे. खाली मी डबा ठेवलेला आहे. ती बरणी होती ती खूप उंच होत होती म्हणून मी आता छोटासा प्लास्टिकचा डबा ठेवलेला आहे. आता आपल्या देवीला आपण नटवूया. आता इथे मी घातलेलं आहे मंगळसूत्र. इथे मी घातलेला आहे छोटीशी मोत्याची माळ. तुम्ही पण अशा पद्धतीने तुमच्या घरातील देवीला नटवू शकता. तर खूप छान अट्रॅक्टिव्ह रांगोळी काढल्यासुद्धा आपली देवी दिसणार आहे. तर बघू शकता तुमच्या घरात चुनरी असेल तर तुम्ही चुनरी घाला. मी येथे ब्लाऊज पीस वरून घातलेला आहे देवीला. अशा पद्धतीने हळदी कुंकू लावलेला आहे आणि आपण कमळाची रांगोळीसुद्धा काढू शकतो. आपली देवी खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसते. तर बघू शकता मैत्रिणींनो, तुम्हीही अशा पद्धतीची साडी देवीला नक्की शिवा. बघू शकता किती सुंदर आपली देवी नक्षीदार दिसत आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेअर केल्यामुळे इतरांनाही माहिती कळते आणि ज्ञान दिल्यामुळे ज्ञान वाढतंच मैत्रिणींनो. अशा पद्धतीने बघू शकता किती सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह आपली देवी दिसत आहे. मी आता कमळाचं फूलसुद्धा देवीच्या समोर काढलेलं आहे, कारण रांगोळी काढली तरच आपली देवी सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही श्रावणी शुक्रवारी अशा पद्धतीची पूजा देवीला साडी घालून करू शकता. तर ही साडी नक्की शिवून बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.